नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या अधिकृत पॅनलतर्फे भव्य प्रचार बाईक व कार शक्ती प्रदर्शन रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली। या रॅलीत राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ, आमदार नरेंद्र दराडे, आमदार हिरामन खोसकर, माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदुमती अरुण भोये, शिवसेना शिंदे गटाकडून प्रमोद देवराव पालवे व दामोदर नारायण मानकर तसेच शिवसेना पुरस्कृत सुनीता ज्ञानेश्वर पिंगळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून या सर्व उमेदवारांनी रॅलीत सहभाग नोंदवला। बाईक, कार, झेंडे, फलक व घोषणांनी संपूर्ण प्रभाग दणाणून गेला होता। नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून रॅलीचे स्वागत करत युतीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रभागातील पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, सुरक्षा, महिला व युवकांसाठी योजनांवर भर देत युतीचा पॅनल प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त केला। या भव्य शक्ती प्रदर्शन रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025-26 मध्ये युतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे। प्रभाग क्रमांक 6 पासून तर संपूर्ण नाशिकमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेवर 100% भगवा फडकेल हा मी विश्वास व्यक्त करतो। ही जी जनता आहे, सगळे उमेदवार आहे, युतीच्या पाठीमागे युवक जास्त दिसत आहेत, याबाबत अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। अनेक आता रॅलीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर हजारोच्या संख्येने तरुण त्या ठिकाणी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहे, महिला भगिनी आहेत, नाशिककर वाट पाहत आहेत 15 तारखेची। हीच रॅली नाही तर पूर्ण नाशिक महानगरपालिकेमध्ये इथं शिंदे साहेब आणि अजितदादा यांची सत्ता येणार आहे। हे वातावरण तुम्ही बघितलं असं पूर्ण शहरामध्ये बदललेलं आहे। एका वार्डापुरतं नाही, परंतु या ठिकाणी अजितदादा आणि शिंदे साहेब यांनी नाशिक जिल्ह्याचे ते महाराष्ट्राचे 4 मंत्री, अन्न व औषध मंत्री नामदार झिरवाळ साहेब, अन्न व नागरी पुरवठा मंत्री या ठिकाणी भुजबळ साहेब, नामदार कोकटे साहेब आणि भुसे साहेब या 4ही मंत्र्यावर जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून आता नगर परिषद झाल्या त्या ठिकाणी सुद्धा शिंदे साहेबांची अजितदादाची सत्ता जास्त आलेली। इथं सुद्धा जनतेने ठरवलेलं आहे येणारा कुंभमेळा हा कोणाच्या हातात द्यायचा आणि इथं कोण सेवा करणार आहे। पूर्ण जिल्ह्यातून नाही, राज्यातून नाही, देशातून, देशाच्या बाहेरून लोक येणार आहे आणि त्यांना या ठिकाणी सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, विकास कामं झाले पाहिजे, याच्यासाठी जनतेने ठरवलेलं आहे। यावेळेस उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांची सत्ता या ठिकाणी बसणार आहे। याच्यात कुठली पण आपणही दारोदार 100% लोकांचा जो काही मी 2-4 दिवस 8 दिवसापासून फिरतोय, 100% लोकांचा प्रतिसाद आहे। सुनीताताई पिंगळे त्यांनी मागील 5 वर्षात जो काही केलेलं काम त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे। दामू अण्णा मानकर त्यांना अपेक्षा आलेले आहेत आणि कीर्तनाच्या दुःख सुखाच्या माध्यमातून ते सुद्धा जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत। प्रत्येक सामान्यातला सामान्य माणूस 18 वय तर 75-80 पर्यंत लोक, सगळे वयवर लोक त्यांना ओळखते, त्यांच्यावर त्यांची भावना आहे। प्रमोद पावले हा तरुण नेतृत्व आहे, परंतु 9 वर्षापासून काम करतोय। अतिशय प्रत्येक घरात गेलं कॅलेंडर असेल, प्रीती असेल, जे काही सुख दुःख असेल जाहीर केलेलं आहे। माझी कन्या या ठिकाणी 17 वर्षापासून रमतमालाबादला राहते आणि 5 वर्ष जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे, मी 27 वर्ष जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे। या ठिकाणी नाशिकमध्ये मध्य भागामध्ये माझा ऑफिस आहे आणि शहरातल्या कुठल्याही वस्तीमधला लोक येऊ, मग ते सुखाचा असो, दुःखाचा, हॉस्पिटल असो,
जातीचा दाखला असो, आधार कार्ड असो, रेशन कार्ड असो, हे गेल्या मी 25-30 वर्षापासून काम करतो. म्हणून एक भावना झाली, कार्यकर्त्यांनी मागणी केली, साहेब तुमच्या कुटुंबातलं कोणीतरी या ठिकाणी नगरपालिकेमध्ये लढाव. म्हणून आता माझी मुलगी राहते, त्या माध्यमातून मानकर अण्णाला विनंती केली, सुनीलताईला, ज्ञानेश्वर भाऊला विनंती केली. नेत्यांनी वर सांगितलं, जिरवळ साहेबांनी सांगितलं की आपल्याला तुमच्या कुटुंबातला एक माणूस लढवायचे, एक व्यक्ती, आणि ती माझी मुलगी इंदू खोसकर या ठिकाणी लढवलेले. लोकांचा चांगला जनतेचा प्रतिसाद आहे. हे जे काही विकासाचे काम आहे, सुख असेल दुःख असेल, त्या कामाच्या बाबतीमध्ये मला हा विकास करायचा नाही. काय झालं आता या ठिकाणी, काही ठिकाणी शिवसेनेचं, काही ठिकाणी अपक्ष उभे राहिले, ते तिथं राष्ट्रवादीला अडचण होती. काही ठिकाणी असं मग समीर भाऊ आणि जिरवळ साहेब आमचे 2-3 नेते बसले, शिवसेनेचे बसले, आणि जिथं जिथं समस्याची काही उमेदवाराला पॅनल अडचण होती, त्या ठिकाणी अरुण मोहनी सुद्धा मनाचा मोठेपणा केला, चांगल्या पद्धतीने त्यांनी काम उभं केलं. परंतु नेत्यांना अडचण होणे, उमेदवाराला अडचण होणे, त्यांनी मनाचा मोठेपणा करून विजय हा नक्कीच आहे. विजय हा 8-10 दिवसाच्या प्रचाराने कधीच मिळत नाही. तुमचे 10-20 वर्ष तुम्ही समाजासाठी, गावासाठी काय केलं त्याचा लोकांचा अभ्यास असतो. सुखदुःखामध्ये कोण येतं, कोण जातं, ते हे मखमलाबाद विभागाला पूर्ण माहीत आहे. मग आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, किंवा क्रिकेटच्या स्पर्धा असतील, किंवा निबंध स्पर्धा असतील, हे सर्व करण्याचं काम आम्ही करतो. मी गेल्या 16 वर्षापासून या गावातील ज्या महिला आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलं, त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ग्राम पुरस्कार देत आहे. अनेक मखमलाबादमध्ये श्री छत्रपती शिवाजी विद्यालय 1983 पासून वर्गात येणाऱ्या पहिल्या मुलींना मी बक्षीस देत आहे. नारायणराव मानकर प्रायमरी स्कूल ही शाळेची 30 गुंठे जागा मी विना मोबदला म्हणजे फ्रीमध्ये या गावातील विद्यार्थ्यांना इथं अनेक डॉक्टर झाले, कलेक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले. म्हणून मला निश्चित माहिती आहे की 82 ते आज पाहतो त्या शाळेमध्ये अनेकांनी त्या शाळेचा फायदा घेतला. शिवाय मागच्या वेळेस दुर्दैवाने काही कारणास्तव 3 निवडणुका लढलो, 2दा अपक्ष नगरसेवक निवडून आलो. पण मागच्या वेळेस माझा थोड्या मताने पराभव झाला. तरी वैकुंठ रथ असेल किंवा रुग्णवाहिका असेल, ही मोफत सेवा आजही चालू आहे. कारण जे बिचारे मतदार आपल्यासाठी फिरतात त्यांना असं वाटतं की आपण सेवा हाच धर्म म्हणून आपण वागलं पाहिजे. मंत्री दादाजी भुसे, मंत्री नामदार जिरवळ साहेब, हे दोघंही गेल्या 15 दिवसापासून इथं राहतात. जिरवळ साहेब तर इथंच आपल्या वर्धाई मातानगर मध्ये राहतात. त्यांनी स्वतः मला एवढा मोठा जमिनीवर असणारा माणूस मी पाहिला नाही. मंत्री असताना मोटरसायकलवर जाऊन पाड्यात जाऊन लोकांना विनंती केली की पूर्णपणे हाच पॅनल चालवा, 2 धनुष्य, 1 कपाट आणि 1 घड्याळ. अशा प्रकारे नामदार भुसे आणि आम्ही 25 वर्ष शिवसेनेत एकत्र काम केले. फक्त मध्ये तिकीट न दिल्यामुळं मी अपक्ष म्हणून उभा राहिलो. नाही तर दादाजी हे आमचे नेते आहेत आणि नेते आहेत, नेते कायम राहणार आहे. आज नाशिक मध्ये आदरणीय मंत्री महोदय दादाजी भुसे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 6 मध्ये बाईक रॅली होत आहे. तरी प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व तरुण मित्र परिवारांनी खूप मोठा प्रचंड प्रतिसाद दिला आहे. व या रॅली दरम्यान आम्हाला असं निश्चित वाटतंय आमचं पूर्ण पॅनल विजय होणार आहे, याबद्दल काही शंका नाही. तसेच प्रभाग नागरिकांना विनंती करतो 15 तारखेला आपण सर्वांनी येऊन आमच्या 4ही उमेदवारांना भरघोस मताने विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टॉप न्यूज साठी सचिन गायकवाड, नाशिक.